बालमित्रांनो, आज आपण नागरिक शास्त्र या विषयामधील पाठ पहिला आपले समाज जीवन याविषयी सविस्तरपणे माहिती आपण प्राप्त करूया। आपले समाज जीवन या घटकामध्ये माणसाला समाजाची गरज का वाटली, माणसातील समाजशीलता, आपला विकास, समाज म्हणजे काय याविषयी सविस्तरपणे माहिती आपण घेऊया। बालमित्रांनो, मागील वर्षी म्हणजे इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये माणसाची उत्क्रांती कशी झाली याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे। आताच्या हेतू अभ्यासक्रमामध्ये देखील आजचे आपले सामाजिक जीवन म्हणजे हजारो वर्षाच्या उत्क्रांतीतून आकारास आलेला आहे याही विषयी आपण माहिती प्राप्त केलेली आहे। म्हणजेच माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केली आहे। म्हणजे आपला जो पूर्वज आहे, जो पूर्वीचा जो माणूस आहे तो भटक्या अवस्थेमध्ये होता। आज या ठिकाणी तर दुसऱ्या अन्नाच्या शोधामध्ये दुसऱ्या ठिकाणी भटकणारा जो माणूस आहे तर तो हळूहळू एका ठिकाणी स्थिर झाला। आता एका ठिकाणी माणूस केव्हा स्थिर झाला याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे। शेती करायला प्रारंभ केल्यापासून मानव एका ठिकाणी स्थिर झालेला आहे। माणूस एका ठिकाणी स्थिर झाल्यानंतर त्याला समाजाचं महत्त्वही त्या माणसाला पटल्यामुळं मग हा समाजाचा जो विकास कसा झाला किंवा आपला विकास आपल्याला जर करता घडवून आणायचा असेल तर समाज किती महत्त्वाचा आहे याचं महत्त्व अधोरेखित झाल्यानंतर मग ते खऱ्या अर्थाने ते एकत्रित राहायला सुरुवात केले। मग यातूनच समाज म्हणजे काय, म्हणजे समाजाची निर्मिती झालेली आहे। या सर्व बाबींविषयी सविस्तरपणे माहिती या पाठामध्ये आपण घेणार आहोत। आता आपण खाली दिले जो का चित्र आहे त्या चित्राचं काळजीपूर्वक निरीक्षण करूया। पहिल्या चित्रामध्ये आदिमानवाचं जो जीवन आहे, आपलं जो पूर्वज आहे त्या पूर्वजांचं जीवन या ठिकाणी दाखवलेलं आहे। हळूहळू हजारो वर्षानंतर यामध्ये बदल झाल्यानंतर माणूस एका ठिकाणी स्थिर झाल्यानंतर शेती करायला प्रारंभ केल्यानंतर या मानवाच्या जीवन पद्धतीमध्ये घडून आलेला जो बदल आहे तर तो दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल। आणि आज आपण अतिशय विकसित अशा स्टेजवर म्हणजे टप्प्यावर आपण पोहोचलेलो आहोत। मग आता पहा, सॅटेलाइट असेल, संगणकाचा वापर असेल, भ्रमणध्वनीवरून एकमेकांशी आपण हितगु साधणं किंवा संपर्क साधणं असेल, अशा विविध बाबीमध्ये आपण आज प्रगती पथावर आहोत। दिवस कालचा आज संपला, प्रभा उद्याची दिसली रे, विज्ञानाचे वेग आले, चला स्वागता सामोरे। बालमित्रांनो, आपल्याला विज्ञान वेगामध्ये वावरत असताना त्या विज्ञान वेगामध्ये झालेली जी काय प्रगती आहे हे प्रगती आपण पाहत असताना आता आणखी 50 वर्षानंतरचा समाज कसा असेल याविषयी निश्चितपणे चर्चा करण्यासारखी आहे। निश्चितच आपण आज कल्पना देखील करू शकत नाही आणखी 50 वर्षानंतरचा जो समाज आहे तो निश्चितच खूप असं प्रगतिशील, अतिशय विकसित असणार आहे। आता आपण 1.1 मध्ये माणसाला समाजाची गरज का वाटली या मुद्द्याला अनुसरून आपण आता चर्चा करूया। व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे। बालमित्रांनो, तुम्हाला जर कोणी विचारलं स्थिर व सुरक्षित समूह जीवन का आवश्यक आहे तर एखादा व्यक्ती असेल किंवा त्याच पद्धतीने एखादा जर करता समाज असेल, व्यक्तीचा किंवा समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवनाची आवश्यकता आहे। म्हणजे स्थिर व सुरक्षित समूह जीवनाशिवाय व्यक्ती किंवा समाजाचा विकास होऊ शकत नाही। भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्थैर्य व सुरक्षितता नव्हती। निश्चितच जो काय हजारो वर्षापूर्वीचा जर आपण विचार केलो, ज्या काळामध्ये माणूस हा भटक्या स्वरूपामध्ये होता, भटक्या अवस्थेमध्ये होता, या भटक्या अवस्थेमधील माणसाला स्थैर्य व सुरक्षितता नव्हती। समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव कालांतराने माणसांना झाल्यानंतर माणूस संघटितपणे जगू लागला।
म्हणजेचा अर्थ समाजाच्या निर्मितीच्या पाठीमागील ही जी मुख्य प्रेरणा काय असेल तर ते समाजामध्ये राहिल्यामुळे आपण सुरक्षित राहतो, ही अतिशय मुख्य प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालवण्यासाठी किंवा चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. एकटे राहत असताना आपण कुठल्याही स्वरूपामध्ये कुठल्याही पद्धतीने आपण अतिशय कुठलेही नियम न पाळता आपण राहू शकतो, परंतु समाजामध्ये जर करता आपल्याला राहायचं असेल तर समाजामध्ये एकत्रितपणे राहत असताना नियमांची गरज आहे. म्हणून या नियमांची गरज वाटल्यानंतर त्यातूनच रूढी, परंपरा, नीतिमूल्ये, नियम आणि कायदे अस्तित्वात आले. त्यामुळे माणसाचे जे समाज जीवन आहे अधिक संघटित व स्थिर झाले. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जर करता समाजामध्ये राहायचं असेल तर निश्चितपणे काही नियम, काही रीती नियम, कायदे, रूढी, परंपरा आपल्याला पाळणं खूप गरजेचं आहे. मग याची त्यांना गरज निर्माण झाल्यानंतर किंवा गरज वाटल्यानंतर या सर्व नियम, कायदे वगैरे निर्माण झालेले आहेत. मग रूढी, परंपरा, नियम, कायदे यांच्यामुळं समाज जीवन अधिकच संघटित आणि स्थिर झालेला आपल्याला दिसून येईल. आता माणसातील समाजशीलता याविषयी आपण चर्चा करूया. मूळतः माणूस हा समाजशील प्राणी आहे. आपण सर्वांना एकमेकांसह सर्वांच्या सोबतीने आणि माणसात राहायला आवडते. असं एकही मानव तुम्हाला दिसणार नाही की त्याला एकलकोंडा एकटं राहायला आवडतं, की समजा कधी कधी आपल्याला जर करता इलाज नसेल तर अशा वेळेस या पद्धतीने आपल्याला जीवन जगावं लागतं. परंतु समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपण एकमेकांसोबत मिळून मिसळून राहावं असं प्रत्येकानाच वाटत असते. सर्वांसमवेत राहणे ही जशी आनंदाची बाब आहे तशीच आपली गरजही आहे. समाजामध्ये राहिल्यानंतर आपल्या अनेक गरजा पूर्ण होतात. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या शारीरिक गरजा आहेत. मग आता फक्त शारीरिक गरजा पूर्ण झाल्यानंतर आपण अतिशय व्यवस्थितपणे सुखसमृद्धीने किंवा सुखामध्ये जीवन जगू शकतो असं नाही. शारीरिक गरजांपेक्षा देखील अतिशय महत्त्वपूर्ण गरजा म्हणजे ते भावनिक गरजा आहेत. मग आता माणसाला ज्यावेळी माणसाचे शारीरिक गरजा पूर्ण होतात तर त्यावेळी माणसाला फक्त स्थैर्य मिळते, परंतु माणसाला तेवढेच पुरेसे नसते. आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात. उदाहरणार्थ सुरक्षित वाटणे ही आपली भावनिक गरज आहे. आज बालमित्रांनो, आपण घरामध्ये राहत असताना आपण अतिशय सुरक्षित आहोत अशी प्रत्येक बालकांच्या मनामध्ये एक भावना आहे. म्हणजे याचा अर्थ आपण सुरक्षित आहोत असा आत्मविश्वास आपल्याला वाटणे, मग ही काय आहे? भावनिक गरज आहे. आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी सांगावासा वाटतो. समजा जर करता आपल्या वर्गामध्ये पहिला नंबर आला असेल तर आपण कधी एकदा शाळेतून घरी येऊ आणि कधी एकदा आपल्या वर्गामध्ये पहिला नंबर आलेला आहे आपण आपल्या घरामध्ये आई वडिलांना सांगू असं आपल्याला वाटत असतं. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जो झालेला जो आनंद आहे ते कोणाला तरी सांगावा अशी एक आपल्या मनामध्ये भावना असते. आणि दुःख जरी झाले तरी आपल्यासोबत कोणीतरी असावे असे आपल्याला वाटते. आपण कुटुंबात राहत असल्यामुळं कुटुंबातील लोक असेल, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला खूप आवडतो. यातूनच आपली समाजशीलता दिसून येते. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जर करता प्रत्येक गोष्टीमध्ये सुखदुःखामध्ये आपल्यासोबत माणसं असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे समाज किंवा कुटुंब आपल्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे यावरून आपल्याला निश्चितच कळून आलं असेल. बोलते व्हा आणि लिहिते व्हा या सदराखाली आपल्याला चित्रकलेच्या स्पर्धेत तुम्हाला पहिले बक्षीस मिळाले आहे. ते स्वतःजवळ ठेवाल की मित्रमैत्रिणीला दाखवाल? बालमित्रांनो, मी आता तुम्हाला सांगितल्या पद्धतीने जर करता वर्गामध्ये किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये आपला नंबर आला असेल तर कधी एकदा आपण घरातल्या मंडळींना, मित्रमैत्रिणींना सांगू असं आपल्याला झालेलं असतं. म्हणजे याचा अर्थ निश्चितच आपल्या वर्गामध्ये पहिला नंबर आल्यानंतर किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये पहिला बक्षीस मिळाल्यानंतर आपण आपल्या मित्रमैत्रिणींना, घरात कुटुंबातील सर्व सदस्यांना आपण ते दाखवणार आहोत. त्यांनी तुम्हाला कसा प्रतिसाद द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे.
निश्चितच त्यांनी आपला जो काय शाबासकीचं जो का शाबासकीची थाप आपल्या पाठीवर द्यावं आणि त्यानंतर त्यांनी आपलं निश्चितच कौतुक करावा अशी आपल्या मनामध्ये भावना असणार आहे। त्यांच्या प्रतिसादानंतर तुम्हाला कसे वाटले या ठिकाणी पहा, कौतुक केल्याने खूप छान आपल्याला वाटत असतं। आपल्या हातून एखादा चांगलं काम झाल्यानंतर किंवा आपल्या हातून एखादा चांगलं कार्य घडल्यानंतर कोणीतरी आपलं कौतुक करावं असं आपल्याला वाटत असतं। पहा, चांगले चित्र काढण्यास आपल्याला हुरूप येतो आणि त्याच पद्धतीने या पद्धतीने आपण वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन यशाच्या उंच शिखरावर आपण पोहोचावं अशी एक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते। आणि आणखी काय काय वाटले हे तुम्ही याविषयी सविस्तर माहिती या सदराखाली तुम्हाला लिहिता येईल। हा मुक्तोत्तरी स्वरूपाचा प्रश्न आहे, याचं उत्तर सविस्तरपणे तुम्हाला लिहिता येईल। अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत हे तुम्हाला माहीत आहे। समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे विविध वस्तू तयार होतात। शिक्षण आणि आरोग्य विषयक सेवा सुविधांमुळे आपण आज सन्मानाने जगू शकतो। या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात। वेगवेगळे उद्योग आणि व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात। बालमित्रांनो, आता आपल्या विविध गरजा आहेत, या सर्वच्या सर्व जे गरजा आपण स्वतःहून पूर्ण करून घेऊ शकत नाही। समाजामध्ये विविध जे काय कष्ट करणारे आणि कौशल्य प्राप्त असलेले जे काय बरेचसे लोक आहेत, त्या लोकांनी निर्माण केलेली जी वस्तू आपण सहजपणे आपण बाजारामधून मिळवतो आणि ते वापरून आपण अतिशय सोप्या पद्धतीने आपण जीवन जगू शकतो। तुम्ही जर करता आपल्या पूर्वजांचं तुम्ही जीवन पाहिलात, सकाळी उठून त्यांना पहाटे उठून जात्यावर त्यांना दळावं लागायचं। जात्यावर दळून दळून जो काय त्यांनी तयार केलं जो पीठ आहे, तर त्याच पिठापासून त्यांना भाकरी तयार करावं लागायचं। आज तुम्ही जर पाहत असाल तर अवघ्या काही मिनिटांमध्ये आपण त्या पिठाची गिरणीच्या मार्फत आपण पीठ मिळवू शकतो। म्हणजे याचा अर्थ थोडक्यात तुम्ही जर करता पाहत असाल, विविध जी काय साधी यंत्रे आहेत किंवा विविध यंत्रे वापरून आपलं जो काही जीवन आहे, तर ते जीवन अतिशय आपण आरामदायी बनवलेलं आहे। अजून एक तुम्हाला या ठिकाणी उदाहरण पाहता येईल। आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागते, पुस्तकासाठी कागद लागतो, त्यामुळे कागद निर्मिती, छपाई आणि पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय उद्योगांचा विकास होतो। म्हणजे याचा अर्थ प्रत्येक जे काय उद्योग आहे, व्यवसाय आहे, ते एकमेकांवर आधारलेला आहे। आपल्याला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक बाबी आपण स्वतः निर्माण कदापिही करू शकत नाही। अनेक व्यक्तींचा त्यामध्ये वाटा असणार आहे। समाजातील अनेक व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागतात, हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। यातूनच आपल्यातील क्षमता कौशल्यांचा विकास होतो। समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते। सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार इत्यादीसाठी आपण सर्व एकमेकांवर अवलंबून असतो। म्हणून आपले समाज जीवन परस्परावलंबी असते। मग याचा अर्थ समाजातील प्रत्येक उद्योग असेल, व्यवसाय असेल किंवा समाजातील प्रत्येक व्यक्ती असेल, तर ते एकमेकांवर अवलंबून आहे। म्हणून आपला जो समाज जीवन आहे, तर ते परस्परावलंबी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। बालमित्रांनो, या ठिकाणी करून पहा या सदराखाली सकाळी उठल्यापासून आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते याची एक सूची तयार करा। त्यातील किमान 5 वस्तू तयार करण्यात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात कोणाकोणाचा सहभाग असतो ते लिहा। निश्चितच आपल्या गरजा आपल्याला माहीत आहे। सकाळी उठल्यापासून आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची गरज आहे यांची यादी बनवा आणि ते कोणामार्फत तुम्हाला ते पोहोचेल याविषयी थोडंसं चिंतन करून या संदर्भात तुम्हाला माहिती लिहिता येईल। आता पुढील मुद्दा आहे आपला विकास। समाजाशिवाय आपला विकास होऊ शकत नाही। प्रत्येक माणसात निसर्गतःच काही गुण आणि कौशल्य किंवा क्षमता असतात, त्या सुप्त स्वरूपामध्ये असतात आणि त्या सुप्त स्वरूपामध्ये असलेल्या गुणांचा, कौशल्यांचा जर करता आपल्याला विकास घडवून आणायचा असेल, तर ते समाजाशिवाय शक्य नाही। म्हणजे त्यांचा
आपल्यामध्ये असलेली जी काय सुप्त शक्ती आहे, जे सुप्त गुण आहेत, त्यांचा विकास समाजामुळे होतो. परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो, पण ती आपल्याला जन्मता अवगत नसते. आपण हळूहळू ते घरामध्ये आपण शिकत असतो. घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा आपण सुरुवातीला शिकतो. आपल्या शेजारी वेगळी भाषा बोलणारे जर करता लोक असतील तर ते वारंवार ऐकून आपण त्यांची भाषा आपल्याला म्हणजे परिचयाची होते, म्हणजे आपण ती भाषा शिकतो. शाळेत निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी आपल्याला प्राप्त होते. शाळेमध्ये गेल्यानंतर आपण वेगवेगळ्या स्वरूपाच्या भाषा अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण शिकत असतो. आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असते. उदाहरणार्थ निबंधाचा विषय जर करता वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना आपण सारखाच एकच विषय दिल्यानंतर कोणतेही 2 निबंध तुम्हाला सारखे दिसत नाही किंवा सर्व विद्यार्थ्यांचे निबंध तुम्हाला सारखे दिसणार नाहीत, कारण त्यातील विचार वेगळा असतो. म्हणजे प्रत्येकाचा विचार करण्याची जी काही क्षमता आहे निश्चितपणे ते वेगळी असणार आहे. स्वतंत्र विचार करण्याची आपल्याकडे कॅपॅसिटी असल्यामुळं प्रत्येकाचा निबंध तुम्हाला एकसारखे दिसणार नाही. आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागतात. विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी समाजामुळे मिळते. म्हणजे आपल्या मनातला जो काय विचार असेल किंवा आपल्या मनातले जो काय भावना असेल तर ते व्यक्त होण्यासाठी जो व्यासपीठ आहे तर ते निश्चितपणे आपल्याला समाजामुळेच मिळत असते. म्हणून समाज आपल्या विकासामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे, हे आपण या ठिकाणी कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. माणसातील कलागुणांचा विकासही समाजामुळे होतो. गायक, चित्रकार, शास्त्रज्ञ, साहसवीर, समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती समाजाच्या प्रोत्साहनामुळे व पाठिंबामुळे आपल्यातील गुणांचा विकास करतात. त्यांना मिळणारे प्रोत्साहनही तितकेच महत्त्वाचे असते. बालमित्रांनो, वेळीच मिळणारा जो का प्रोत्साहन आहे ते खूप महत्त्वपूर्ण कार्य करत असतं. आपण जर करता जो प्रबलन असेल, आपल्या पाठीवर आपण एखादा चांगलं कार्य केल्यानंतर मिळणारा जो काय शाबासकीची थाप असेल, कौतुकाचे 2 शब्द असतील तर ते खूप महत्त्वपूर्ण कार्य आपल्या जीवनामध्ये करत असतात. म्हणून आपल्या मधील जी काय सुप्त कौशल्य आहे, सुप्त शक्ती असेल, सुप्त गुण असतील तर यांचा विकास घडवून आणण्यासाठी समाज खूप महत्त्वपूर्ण कार्य करत असते, हे आपण लक्षात ठेवूया. आता समाज म्हणजे तरी काय हे आपण पाहूया. समाजात सर्व स्त्री पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले मुली यांचा समावेश असतो. आपले कुटुंबे समाजाचा घटक असतात. समाजामध्ये विविध गट, संस्था, संघटना असतात. लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजामध्ये होतो. मग यावरून तुम्हाला असं नाही म्हणता येणार माणसांच्या झुंडी किंवा गर्दीला समाज म्हणता येणार नाही, तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. या ठिकाणी पहा, अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत आणि समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे. शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. शेतीची अवजारे तयार करण्यासाठी कारखाने, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका, उत्पादित मालांसाठी बाजारपेठ अशी मोठी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा अनेक व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो. म्हणजे या सर्व गोष्टींमधून समाजाची जो काय व्यापकता आहे, जो विस्तार आहे तो खूप मोठा आहे.
मग आता या संदर्भात या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, माहीत आहे का तुम्हाला? या सदराखाली काही माहिती दिलेली आहे पहा. जन्मतः सर्व माणसे समान आहेत. माणूस म्हणून सर्वांचा दर्जा देखील सारखाच आहे. भारताच्या संविधानानुसार सर्वजण कायद्यापुढे समान आहेत. कायद्यासमोर कोणी उच्च किंवा नीच नाही. तर भारताच्या संविधानानुसार सर्वजण कायद्यापुढे समान आहेत. म्हणजे सर्व जे भारतीय आहेत, भारतामध्ये राहणारे जे काय सर्वजण कायद्यापुढे काय आहेत? समानच आहेत. संविधानाने आपल्याला संधीच्या समानतेची हमी दिली आहे. शिक्षण, क्षमता व कौशल्ये यांचा उपयोग करून आपण आपली प्रगती साधू शकतो. मग या पद्धतीने बालमित्रांनो, पुढील पाठामध्ये आपण भारतीय समाजातील विविधतेची ओळख आपण करून घेणार आहोत. या पाठामध्ये समाजाचे महत्त्व आपल्याला निश्चितपणे आपल्यामध्ये जर करता विकास घडवून आणाव्याचा असेल तर समाज किती महत्त्वपूर्ण आहे याविषयी सविस्तर माहिती या पाठामध्ये आपण प्राप्त करूया. आणि त्यानंतर भारतीय समाजामधील जो विविधतेची ओळख आपण पुढील पाठामध्ये करून घेणार आहोत. धन्यवाद.